निदान खुळखुळा तरी वाजवू शकतोय. अहो या जयरामने सॅक्सोफोन, ट्रम्पेट, खंजिरी, मंजिरी, ढोल, ताशे, ड्रम याची अशी काही पुंगी वाजवली की त्याच्या धसक्याने आपल्या बँड मास्टरनी राजीनामाच दिला. शेवटी आम्ही याच्या हातात खुळखुळा दिला, नुसताच हलवायला, आवाज करणारा नाही. अहो त्या खुळखुळ्यातले खडेच काढलेत. काय? पण या दगड्याला काय माहित, वाजवतोय आपला. आता या खुळ्याला खुळखुळा नाही देणार तर आणखीन काय देणार. या खुळ्याला खुळखुळ्याशिवाय दुसरं काय देणार. काही आयांना असे खोटे पैदा होतात. साहेब, ऑफिसात फोन आला तुमचा. अरे अंधार कोणी केला? दारं कोणी बंद केली? कोण आहे? कोण आहे? येऊ का तिकडे? कोण आहे? सर तुम्ही? ही गुप्त चर्चा आहे म्हणून अंधार केलेला आहे. हा टॉर्च घ्या आणि स्वतःच्या चेहऱ्यावर मारा. फार हालचाल नको. हालचालीवर लक्ष आहे. कोणाचं? गुप्त पोलिसांचं. कोणात गुप्त पोलीस? मूर्ख. गुप्त पोलीस लुप्त होऊन काम करत असतात. लुप्त होऊन? आज एका अत्यंत महत्वाच्या गुप्त बैठकीसाठी आपण इथं जमलेलो आहोत. कमांडंट कंडक. ओके सर. पोलीस दलात राहून गुप्तता राखण्याचं तुमचं अंग किती सतर्क आहे त्याची ती चाचणी समजा. आता गुप्त पोलीस बोलतील. आज रात्री तडीपोरहून दारुगोळ्यांनी भरलेली एक बोट मुंबईच्या किनाऱ्याला लागणार आहे. पंतप्रधान उद्या मुंबईत येत आहेत, त्यावेळी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता आहे. कुठे हात घालताय? सॉरी. कमांडंट नुसतं टक पण चालेल सर. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी अखंड पोलीस फोर्स डीजी सह कार्यरत राहणार आहे. म्हणून मुंबईच्या किनाऱ्यावर जी दारुगोळ्यांनी भरलेली बोट लागणार आहे त्या बोटीसह त्यावरच्या अतिरेक्यांना पकडण्याची कमिशनर. जी बोट लागणार आहे त्या बोटीवरच्या अतिरेक्यांना पकडण्याची जबाबदारी तुमच्यावर, तुमच्या अकादमीवर सोपवण्यात येत आहे. यस सर. तुमच्या अकादमीचे तरुण ट्रेनी आणि तुम्ही या मोहिमेवर जायचं आणि मोहीम फत्ते करून यायचं. पोलीस ट्रेनिंग स्कूलला आणि तुम्हाला शौर्य दाखवण्याची अनोखी संधी प्राप्त झालेली आहे. जर तुम्ही मारलत तर तुम्हाला राष्ट्रपती पदक मिळेल आणि जर तुम्ही मेलात तरी देखील तुम्हाला राष्ट्रपती पदक मिळेल. शिवाय प्रमोशनही मिळेल. जबाब द्या. सवाल अंधाराचा असला तरी माझा जबाब विजयासारखा लखाय सर. माझं सगळं शौर्य या अकादमीत ब्रह्मचार्याच्या वीर्याप्रमाणे वाया चाललंय सर. ही संधी मी हातची जाऊ देणार नाही. या गुप्त आखणीची माहिती कुठेही बाहेर जाता कामा नये. दिवस वाहिन्यांचे आहे. तुम्ही काळजीच करू नका गुप्पो. त्या गुप्त आखणीची माहिती मी माझ्या गुप्त रक्तवाहिन्यांना सुद्धा लागू देणार नाही. हे काय झालं? गुप्त पोलीस लुप्त झाले. या तुम्ही. मिस माला जवळ ये. मिस माला जवळकर. तर सरकारनं माझी निवड एका गुप्त मोहिमेसाठी केलेली आहे आणि या मोहिमेसाठी माणसं निवडायची जबाबदारी सरकारनं माझ्यावरच टाकलेली आहे. तेव्हा तुम्हाला मला सांगायला अत्यंत दुःखद आनंद होतोय की त्या यादीत मी तुझं नाव टाकलेलं नाही. का? आणि दुःखद आनंद कसला? तर दुःख याचं की या शौर्य मोहिमेत माझं जे शौर्य आहे ते लाईव्ह बघण्याची तुझी संधी हुकणार. आणि आनंद याचा की माझी प्रिय गुंडी या खतरनाक मोहिमेपासून दूर सुरक्षित राहणार. कंटक तुम्ही असं
तुम्हाला फक्त कंटू म्हण, म्हणजे कंटू आणि कुंडी असं. कंटक सर, मी याआधी तुम्हाला 1000दा सांगितलंय, तुम्ही माझे कमांडंट आहात आणि मी तुमची ऑफिसर. याशिवाय ड्युटीवर दुसरं कुठलंही नातं नाही. माझ्यासारख्या एका शूर धाडसी स्त्रीला तुम्ही एका मोठ्या संधीपासून दूर ठेवता आहात आणि हे अन्यायकारक आहे. कसं आहे, ही मोहीम आहे रात्रीची आणि रात्रीच्या मोहिमेवर आपलं डिपार्टमेंट महिला अधिकाऱ्यांना पाठवत नसतं. सर दे. हा. तर माझ्या शूर शिपायांनो, ताबडतोब सगळ्यांनी इकडे फॉलिंग व्हायचंय. सरकारने आपल्या अकादमीवर आणि आपल्या शूर खांद्यांवर अत्यंत अशी गुप्त जबाबदारी टाकलेली आहे. तर ती अत्यंत गुप्त जबाबदारी अशी आहे की तडीपूर्व हॅलो. हा, तर एक जहाज शस्त्रसाठा घेऊन मुंबईच्या किनाऱ्यावर लागणार आहे. ते जहाज अतिरेक्यांसह पकडण्याची गुप्त जबाबदारी सरकारनं आपल्यावर टाकलेली आहे. आणि आता यातले सगळे जे डिटेल्स आहेत ना, ते अत्यंत अतिशय भयंकर गुप्त राहिले पाहिजे. आणि आता हे अत्यंत महत्वाचे गुप्त डिटेल्स तुमच्या शिवाय बाहेर कुणालाही कळता कामा नये. कळलं? तेव्हा माझ्या शूर कॅडेटांनो, मर्दानगी दाखवण्याची वेळ अशी आता जवळ येऊन ठेपलेली आहे. तर बोला, या ऐतिहासिक मोहिमेत मला कोण कोण साथ देणार? सर मला मोठी जबाबदारी द्या. आई आणि परी खुश होतील सर. अच्छा, हो सर. बाजू जयराम, ये. अरे बाजू ना. जवळ ये. सर ये. अरे तू तर माझा खास भरोशाचा बकरा. शिलेदार. तर तू काय कर, तर तू काय कर, आज बरोबर 9 वाजता वर्सोव्यावर पोच. आम्ही सगळे तिकडे असणारच आहोत. का? आपल्याला स्मगलिंगची बोट पकडायची. हो सर. पकडशील ना? हो सर. हो सर. या सर. आता घरी जा, फ्रेश हो, स्वच्छ आंघोळ कर. हो सर. जा. थँक्यू सर. थँक्यू सर. हा ठीक आहे, ठीक आहे. मूर्खले का? आता वर्सोवर रात्रभर डास मारत बसेल, कारण जहाज वर्सोव्यावर नाही, माहीमला येणार. आपण सगळेजण माहीमला जाणार आहोत. आणि हा कंटक हे सगळं काय आहे? सर, कंटक सर, दिस इज नॉट डन. काय या बिचारीशी असला खेळ? मिस मला काय बिघडत नाही, उलट त्याची आई किती खुश होईल माहितीये. ककड्या, धोंड्या, खुळ्या, खुळखुळ्या. अरे नुसतं शरीराने वाढलाय, अकलाने कधी वाढणार रे तू? आता काय झालं? तुझा मामा बनवला त्या लोकांनी. कळत कसं नाही तुला? मामा हवालदार बनायची लायकी नाही आणि चालला ऑपरेशन वर्सोवा करायला. काय? भर परेड मध्ये रिकामा खुळखुळा दिला तुला. रताळ्या बहिऱ्यासारखा वाजवत बसलास. नाही. तरी मी सांगत होते तुला पोलिसाची नोकरी नको म्हणून. अगं आई, मी काय सांगतो तुला पोलिसाचे नाही, डोकराचे कपडे दिल्यासारखे मजा करतात तुझ्याकडे बघून. अगं हसतात माझ्यावर, रिस्पेक्ट आहे. अगं आई भरपाई माझ्याच पदरात का ग घातलं जसं येडभेंद्र? अरे जयरामा नाही, घासरे रामा केलाय तुझा. घासरे रामा? जयराम घासरे रामा? माझी हवालदार व्हायची लायकी नाही. मी दगड्या, धोंड्या, खुळा, खुळखुळा
आता आई तू बघच. काय नाही तू बघच. काय बघ नाही अशी मेडल्स छातीवर अशी खुळखुळत आणली ना तर नाव लावणार नाही शहीद सत्यकाम लोंढेंचं. बघतोस काय डोळे काढून हातात देईन असे. आई वर्दीवर हात उचलू नको. काढून टाकते वरती फेकून देते कोपऱ्यात. पुन्हा ही वर्दी माझ्या घरात दिसली. तुझ्या घरात? हो माझ्या घरात दिसली तर तगडा तोडून हातात देईन. याद राख. नाही काढणार तर. इतर सगळे बोलतातच तू पण बोलायला लागले. तुझ्या घरात तुला ही वर्दी नकोय ना तिला आता बाहेरच फेकून देतो. तिच्याबरोबर मी पण जातो. नको आम्हाला तुझं घर ठेवून दे तुला. जा 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 जाणारच नाही येणार.